तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांसाठी, ज्यांनी 12वी आणि 10वीची परीक्षा दिली आहे. आणि जर पालक वर्ग जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल. जसे की तुम्हाला माहिती आहे की नुकतीच 10वी आणि 12वीची एक्झाम जी आहे, परीक्षा जी आहे ती संपलेली आहे. आणि सर्व विद्यार्थी आणि पालक जे आहेत ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे काय, त्या निकाल कधी लागणार आहे ही सगळ्यांना उत्सुकता आहे आणि एक एक्साइटमेंट आपण म्हणू शकतो. तर त्याची जी ही आहे, एक्साइटमेंट आहे, ती सर्व विद्यार्थ्यांना आणि पालक वर्गामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, की तुमचा निकाल जो आहे तो लागणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीच्या ज्या बोर्ड एक्झाम परीक्षा आहेत, 10वी असेल किंवा 12वी असेल, त्या लवकर झालेल्या आहेत, लक्षात घ्या, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये. तर काय होणार आहे, या वर्षीचे जे निकाल आहेत ते देखील लवकर लागणार आहेत. आम्ही घेतलेल्या माहितीनुसार जी काही पेपर तपासणीची प्रोसेस असते किंवा जी काही सगळी बोर्डची एक्झामची जी प्रोसेस असते ती ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे असं सांगण्यात येत आहे. आणि त्यामुळे तुमचा जो निकाल आहे तो लवकरच लागणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे की कोणती तारीख आहे, त्या तारखेला 12वीचा निकाल लागणार आहे आणि ही तारीख आहे त्या तारखेला 10वीचा निकाल लागणार आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांना विनंती राहील की तुमचं जे वेळोवेळी तुम्हाला जे गायडन्स जे आहे ते आपल्या चॅनलद्वारे मिळत असतं. तुमची MST CET एक्झाम असेल, तुमची बोर्ड एक्झाम असेल, सगळी काही माहिती असेल, तुमचं ॲडमिशन प्रोसेस सगळी पूर्ण होईपर्यंत सगळी जी माहिती आहे, कॅप राउंड्स वगैरे तुम्हाला माहीत नसेल अजून काही, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली. आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे आणत असतो की तुम्हाला 10वी नंतर कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, तुमच्या पर्सेंटेजनुसार, तुमच्या पॅशननुसार तुम्हाला कोणती स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं म्हणजे MST CET सगळी प्रोसेस आणि तुमची ॲडमिशन प्रोसेसपर्यंत आपण सगळी तुम्हाला माहिती देत असतो. तर चला पाहूयात आपण सगळ्यात अगोदर हे पाहूयात की तुमची जी गेल्या वर्षीची जी निकालाची तारीख आहे ते आपण पाहणार आहोत, की 10वीची निकाल कोणत्या तारखेला लागला होता आणि 12वीचा निकाल कोणत्या तारखेला लागला होता. त्यानुसार आपण या वर्षीचं देखील आपण काय करणार, एक्सपेक्ट करणार आहोत. तर पाहूयात, आपण गेल्या वर्षीची, मागील वर्षाची जी तारीख आहे ती पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे HSC एक्झामिनेशन रिझल्ट फेब्रुवारी 2024 अनाउन्स्ड ऑन May 21, 2024. बरोबर तुम्हाला दिसत आहे. म्हणजे काय, जो 12वीचा निकाल जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. जो 12वीचा निकाल जो आहे तो 21 मे 2024ला लागला होता, मागील वर्षीचा आपण पाहतोय, लक्षात घ्या. आणि जो 10वीचा जो निकाल होता मागील वर्षीचा 2024चा, तो निकाल लागला होता 27 मे 2024 रोजी. तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता. बरोबर, SSC म्हणजे 10वी असतं आणि HSC म्हणजे 12वी असतं. हे सुद्धा बऱ्याच मुलांना माहिती नसतं, त्यामुळे सांगतोय. तर ही जी प्रोसेस आहे, ही जी रिझल्टची जी प्रोसेस आहे ती आपण पाहतोय, लक्षात घ्या. तर 10वीचा निकाल जो आहे गेल्या वर्षीचा 27 मेला लागला होता आणि 12वीचा जो निकाल आहे तो कधी लागला होता, 21 मेला लागला होता, लक्षात घ्या. तर ह्या वर्षीचा निकाल कधी लागू शकतो आपण एक्सपेक्ट करणार आहोत. आणि तुम्हाला जी तारीख आहे ती पूर्ण आढावा घेतल्याशिवाय आपण सांगत नसतो. पूर्णपणे आढावा घेऊन, पूर्णपणे माहिती घेऊन तुम्हाला माहिती देत असतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, एक मिनिट, हां, HSC एक्सपेक्टेड रिझल्ट डेट 2025 12th. बरोबर, 12th म्हणजे HSC म्हणजे 12th. बऱ्याच मुलांना माहिती नसतं, तुम्हाला वाटतं पण. तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर 5 मे ते 15 मेच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता, आपण प्रत्येक वेळी आपले विद्यार्थी जे आहेत त्यांना गायडन्स करत असतो. 5 मे ते 15 मेच्या दरम्यान काय होणार आहे, तुमचा जो 12वीचा निकाल आहे तो लागणार आहे आणि 15 मेच्या अगोदरच तुमचा निकाल लागणार आहे, लक्षात घ्या. ही पूर्ण प्रोसेस लक्षात घ्यायची आहे आणि कुठल्याही फेक बातम्यांना बळी पडायचं नाही. की कधी लागणार आणि आज लागणार, उद्या लागणार, असं कुठलेही होत नसतं. जे काही ऑफिशियली म्हणजे जे अधिकृतपणे जी माहिती येत असते तीच तुम्हाला आपण देत असतो. आणि रिझल्टची जी ऑफिशियली तारीख जेव्हा अनाऊन्स होईल तेव्हा मी काय करणार आहे, तुम्हाला रिझल्ट कुठे चेक करायचा ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला कनेक्ट व्हायचं आहे, पुन्हा एकदा सांगतोय, बरोबर. तर HSC एक्सपेक्टेड रिझल्ट जी डेट जी आहे 2025ची ती आहे 5 मे ते 15 मेच्या दरम्यान तुमचा काय आहे, रिझल्ट लागणार आहे. आणि मोस्टली 15 मेच्या अगोदरच तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बरोबर.
आता आपण 10वीबद्दल पाहूयात. SSC एक्सपेक्टेड रिझल्ट डेट 2025 म्हणजे 10वीचा जो निकाल आहे तो लागणार आहे 20 मे ते 27 मेच्या दरम्यानमध्ये लागू शकतो, लक्षात घ्या. आणि 27 मेच्या अगोदरच तुमचा रिझल्ट जो आहे SSCचा म्हणजे 10वीचा तो लागण्याचे चान्सेस खूप आहेत, लक्षात घ्या. मोस्टली जो आढावा आहे, जी माहिती आहे त्यानुसार आम्ही 20 मे ते 27 मेच्या दरम्यान तुमचा जो 10वीचा निकाल आहे तो लागू शकतो ह्या दरम्यान, बरोबर. ह्या 7 ते 8 दिवसामध्ये. तर अशा प्रकारे ही प्रोसेस असते. ही पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळालीच असेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जी CET असेल किंवा तुमची बोर्ड एक्झाम असतील, सगळी जी माहिती असते, शैक्षणिक माहिती असेल किंवा शासकीय माहिती असेल, ती तुम्हाला व्यवस्थितरित्या देण्याचं काम आपल्या चॅनलद्वारे होत असतं. आणि जी काही अधिकृत माहिती येत असते शासनाकडून तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो. तुम्हाला माहिती आहे की जे कॅप राऊंड्स वगैरे असतात ते खूप म्हणजे अवघड म्हणता येणार नाही, पण खूप कन्फ्युजेबल असतात. जेणेकरून जे विद्यार्थी आहेत ते खूप चुका करतात. जेणेकरून 12वीचे विद्यार्थी खूप चुका करतात आणि त्यांचं जे डिग्रीचं आहे, जे करिअरचं जो प्रश्न असतो तो त्याच्यावर टांगती तलवार आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे होत असतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य गाईडन्स मिळणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती वेळोवेळी मिळत जाईल. जशी अधिकृत माहिती येईल ती मी तुम्हाला कळवेलच. ठीक आहे. तर तुम्हाला रिझल्टच्या जे तारखा आहेत, एक्सपेक्टेड डेट्स जे आहेत ते तुम्हाला समजलेले आहेत, लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.